रंगान असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगान असला काला तरी मनानं हाय दिलवाला ए जरी रंगान
हॅलो 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 1 2 3 माईक चेक हॅलो हॅलो राजादा जरा आवाज चांगला मॉनिटरला येऊ द्या दणदणीत कारण आज आज काय व्हायचं तो धुरला होऊनच जाऊ दे हो कारण काय माहिती ना आजचा माहोल बघताच्या भाईना असं वाटतंय बारीला जातोय कधी आणि म्हणून आवाज जरा वाढवला असतं लय मेहरबानी राजादा हा थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीने काय द्यायचं तो दे हो आल्या म्हणते राजू दादा आय लव्ह यू मला काही कळत नाही पण मला कळतंय केवढा तुला सांगताय आणि म्हणून या ठिकाणी आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना मित्रांनो येतोय ना येत नसेल तर निश्चित सांगा अगदी वर्ण खाल्लं सगळ्यांनीच सांगा आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आयोजकांनी आधीच नुसते आवडले नाही म्हणतात 50 मिनिटात काय तो आवरा आता बघूया प्रयत्न करतो जर उशीर होत जास्तच गेला मित्रांनो तर एका मुकड्यात आणि एका अंतऱ्या सगळा समाधान मानून घ्या तुम्ही पण मान्यमान करून घ्या आजचा कायचा विषय आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स ही माझ्या सर्व या भावंडांनी या माझ्या सर्व भावानी हा जो उपक्रम राबवलेला आहे सन्माननीय आमचे माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सुनील डावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला आहे या शक्तिसूर्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश बोवाला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे याचं सर्व श्रेय जाते तुम्हाला आणि म्हणून तुमचे या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा दिवस आहे गोड आज म्हणतात आदरणीय आहे ना आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो आयुष्यात आपण जगतोय ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे बापामुळे आहेत बापाला कोणता दिवस नाही आपला दिवस आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासशील लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन या माझा लेखी विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतोय गणपती बाप्पा त्याच्या फाटक्या सजल्याला किती ठिगळा सोडल्यानी उभ्या आयुष्याला शान कशी कातर लावल्यानी त्याच्या फाटक्या सजल्याला किती ठिगळा सोडल्यानी उभ्या आयुष्याला कशी कातर लावल्यानी मला कसंच होतया मला कसंच होतया अहो बाबा मला कसंच होतया कुणी बाबा म्हणताना पुरी हुंदक दाटतोया गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेला पुसतया या माझ्या डोळ्यातली आसव अहो कुणी मायेला पुसताना पुरी हुंदक दाटतोया गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंदक दाटतोया
गोष्ट बापाची सांगताना मोठमोठं गाड केलं गंमत मध्ये तुम्ही निश्चित करा मोठमोठं गाड निश्चित गंमत मध्ये करा मोहनचा डायलॉग आहे म्हणतात मोठमोठं गाड केलं गंमत मध्ये अरे पण आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये म्हणून म्हणायचं आहे आणि 64 कलेचा दाता सुख करता दुःख हरता या विश्वाचा पालन करता विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासाराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मा स्वामी जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई मोठीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाचांचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ कोंडे जोगळेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी प्रसिद्ध प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत कारण ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते त्या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातील पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनातला हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश बोवावरती त्यांचा जीव मोठा आहे आता काय झाली लोक म्हणतात बहुत जास्त घेतले पुढच्या वर्षी काय माहिती मला वाटतं ठाण्याला पण उभं करायचं नाही बहुतेक पण असं द्या मित्रांनो आणि म्हणजे एक आगळं वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश बोवाला आणि चौथा ही शो मित्रांनो हाऊसफुल झाला या सर्व तुमची पुण्य आहे आणि म्हणून या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोडी आणि सोंग फार आहेत मित्रांनो म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यात ढोलकीपटू झी ऑफ प्रत्येक रियालिटी शो मध्ये ज्यांचे ढोलकी वाजते विशालदादा सुतार आज मला बेंजोला साथ करतायत माझे बंधू ललितदादा येसरे कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकजदादा काताळे ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे आज आमचा घरटवाला काही इथं आलं नाही आमचा रोहित दादा जाधव त्यांना पण मानाचा मुजरा करतो बारी मला वाटतं लाईव्ह असेल तर नक्की बघत असतील त्यानंतर आज मित्रांनो माझे पाठीराखे मला सुखरूप अगदी नेणारे आणणारे आमचे रुपेश दादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेवाले असले तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोष दादा कोल्हापटे त्याचप्रमाणे
या ठिकाणी शाहीर परेशजी खोपटकर, शाहीर आदित्यजी खांडेकर, शाहीर आमचे संतोषजी कनेरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि गोडगळ्याचे शाहीर भावेशजी बोलेबुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे शिष्य मला नेहमीच करू असतात ज्यांचे असते वेदांती जाधव आज हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रांबाडे, सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थानं माझे मार्गदर्शक, मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी पंधेरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे प्रतिस्पर्धी, माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जिवलग मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराडे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथ उपासक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तुरेवाले शाहीर सन्मान्य अनिलदादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग, कोणी गुरुजन वर्ग, प्रतिष्ठित मान्यवर, चाहता वर्ग, मित्र परिवार सर्वांची आता काय नावं घेत बसत नाही, कारण आज काय ती साला फक्त भुवांचीच काढायची. म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो प्रस्थाना आटपतोय आणि म्हणून आधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा आणि महत्वाचं नाव राहून गेला. माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. राजदादा पाटील आणि आमचे गौरवदादा घोताड आणि आमचा आदू सदा मी कदा अगदी माझ्या राजदा सोबत असतो आमचा आदू. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता राहिलं मोठं गार केलं गंमत मध्ये, म्हणून म्हणालो बुवा मोठं गार केलं गंमत मध्ये. आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण बुवा हिंमत मध्ये. म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना तोचे भन मी म्हणतो होणच जाऊ दे, पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल. म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्मान्य माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली, आमचे गणपत दादा लांबोरे, आमचे सचिन दादा कोल्हापटे, शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम बिरीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. परवा शाहीर मला बोलून गेले, आज त्यांना पहिल्यापासूनच घेतो हा बुवाना. कारण विषय कसा आहे, परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. बुवा परवाच्या दिवशी म्हणते की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं, आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतात आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सूरजदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत मी बाऱ्या करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडलात तर आज या शाहिरांनी मला कुठल्या तरी एका रागात एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानलं तुम्हाला आज. तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवता या सुरांची खांडोली. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता आहे तो समोर त्याला सुराचा शिकवायला गेला. म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन काढायच्या आधी आव्हान आहे, तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडलात तर तुम्ही कुठलाही आज एका आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती एक मला शेर मारून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी, आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाचे खणगे भरण्यासाठी आलेत आपल्या ह्या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गाव देवाला म्हणा, आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गाव देवी आई कुलस्वामीने अगं जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे, ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात की मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही, फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्वांची करते ती माझी ही मुंबई, जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरद हस्त आहे.
जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं दोन घास सुखाचे खातायत, त्या मुंबादेवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हणतो. तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली. तूच आहे पांढराकीन खरी अगं त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई मुंबादेवी अगं तूच धावून. म्हणून स्तवन अशा मुंबादेवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मुंबई नगराची तू ग मुंबाई, हो मुंबई नगरीची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तुझं सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबाई, मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तुझं सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू ग मुंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. संसाराच्या साठी मुठीत जीव घेती. धक्का बुकीच्या प्रवासात घेताना मोठी तू विराट पाठी. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. कामधंद्याला जाता येताना, कामधंद्याला जाता येताना रक्षण करते ठाई ठाई. साऱ्या लेकरा
चाकरमानी त्याची सांगतो कहाणी तो आहे ग खेडे गावाचा फिरतो अडवाणी इथं नाही त्याच कोणी आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा आहे आधार तुझ्या नावाचा वेळ प्रसंगाला आधार तुझे ग वेळ प्रसंगाला आधार तुझे ग हेच दान मागतो मी तुझ्या पायी मुंबई नगराची तू ग मुंबई मुंबई नगराची तू ग मुंबई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबई काय वर्णावी तुझी नवलाई महानगराची तू ग मुंबई काय वर्णावी तुझी नवलाई साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही त्यांच्या जीवनाला तुझ सुचली मुंबई नगराची तू ग मुंबई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबई काय वर्णावी तुझी नवलाई मुंबई नगराची तू ग मुंबई काय वर्णावी अग मुंबई नगराची तू ग मुंबई मी काय वर्णावी तुझी नवलाई बोल श्री गणपती गजानन महाराज भावदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी भुवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय आजो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया स्तवन झालेला आहे. आता विषय तो गणाचा डावल. तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून, म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून यासाठी कसं आहे माहिती मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम, कारण वेळ काय कोणाच्या बापाची बांधील नाही हो, पण वेळेत कुठला जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करेक्ट होतो. काय बंदरे माऊली, बंदरे माऊली तुम्हाला एक विषय मला विचारायचा आहे. आज तुम्ही नेमके समोर बसतात देवासारखं माझ्या अगदी, मी पण तुमचे 2-2 डॉलर वाट बघत होतो. भेटताय तरी हाताला कधी. विषय काय आहे, सन्मान्य शाही विकासजी लांबोरे. आता मी असं म्हणत नाही लांबोरे लांबोरे, मी काय म्हणतात विकासजी लांबोरे बुवा. हा म्हणतात की मी म्हणतात शीघ्र कवी. हे काय म्हणतात, मी म्हणतात शीघ्र कवी. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते, वासुवाणी माऊलीचे होते, ज्यांना दफाच्या गायकीवरती, फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी, ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला जर उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी, त्यांनी बहाल केलेली वासुवाणी माऊलींना, वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी.
आणि हे स्वयंघोषित, हे स्वतःशीच लाल करणारं म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर, तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जाग्यावरती एका विषय लिहू शकता. पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू देत. तुम्ही स्वतःच नका म्हणू, तुम्ही आहे ना, तुम्ही 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 काय म्हणता, तुम्ही स्वयंघोषित शीघ्र कवी आहात. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल करणारा शीघ्र कवी. मोठं गार केलं म्हणून सांगते बुवा, राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून, आणि आज पण काय बुवा मी तुमच्या जास्त उराव बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानेच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली, मी आपला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, मरू दे, उगाच भावकीत करता, भावी कशाला. पण नाही, हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोलले, अदानी. हे म्हणतात अडाणी बुवा आहे हा. काय रे युट्यूब वाला नाही, अडाणी बुवाला 4-4 वेळा ठेवणार तुम्ही कोण? 4-4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक, मग ही कोण आहे? हे पण अडाणी. शाहीर, येड्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12 आणि 15 करणार तुम्ही कोण? तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येड्याची जत्रा आणि कारभारी 17. म्हणून सांगतोय तुम्हाला, कुणालाच काय करत नाही फत्रा बुवा. कोणाकडनं वाकून बघू नका तुम्ही, पण त्यांना सांगा जाऊ ना येड्याची जत्रा. म्हणून विचारतो काय करतोय फत्रा ह्या ना. पण मानलं पाहिजे, आपली शायरीने एक विषय फोडला आहे ना तुमच्या ताकद. पण तुम्ही स्वतःला का म्हणू, आहे ना. माझा देऊ काय या कडक उन्हात, माझा देऊ काय. लांबर येणं देऊ काय, देव आहे ना. आता आल्या, अरे लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, नाच माझ्या सोबत चाल. म्हणतात च्या बाईला मला येतं, हे मला काय पण म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून रात्र थोडी संगमार विषय घेतोय गणाचा, एका मुकड्यात आणि एका अंतऱ्यात. कारण आज माझ्या आईच्याकडे सांगितलंय बुवा, दुसरी बारी खदलं व्हायला काय की तुम्ही 25-25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तो हुरकून टाका. विषय कसा आहे, माणूस एका बारीत कधी गरम होत नाही. म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना, तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गणाचा, म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. आज तुम्हाला माझं ओपन चॅलेंज. सुरुवातीचा शिवरंजनी सोडून कुठल्या पण एका रागात आज आलाप देऊन दाखवा. अरे लाल कलरची बांगडी. अरे गल्ली मुळात बारकी पोरा खेळताना माझा पोरगा पण म्हणतोय, माझा पोरगा पण म्हणतोय, लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. ह्यांना कशाला यायला, लहान पोरा गल्लीतली पोरा पण आताशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्र आहे गणाचा. परवा विषय घ्यायला होता माझ्या बळीराजासाठी, आज विषय गातोय या सबंध माझ्या लेकरांसाठी, या सबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही, सबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण मित्रांनो सांगितलंय, 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं, आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही. मित्रांनो, ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो, ते कोयना धरण पण सुख पडलं. विषय काय आहे, हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात, मी बोलणार नाही म्हणत, विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं निसर्गाचे पण वाट लावून टाकली. म्हणून तो माणसाची जिरवतोय, या अंगाची नाही उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय, आज गण गातोय शेवटचा. पावसावर तुला पाडायचा तेव्हा मारायचा तेव्हा मरपड, आता किती अंगाची तुला लहाई करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा. कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे म्हणतात, 22 तारखेला म्हणतात पडणार आहे. यातना थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय, काय म्हणतोय लक्ष असा की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता
तरी तू थांबव बाप्पा अरे खेळ तुझा हा न्यारा मग रोज उन्हाचा चढतोय पारा हा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा वाण्यारा रोज उन्हाचा चढतोय पारा आता पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा तहानलेली व्याकुळ झाले तुझीच धरणी माई कसे सांभाळील सांग गणेशा तुझीच ही नवलागी अरे तुझी सही नवलागी अरे तुझी सही नवलागी राघवनाथ गुराढोरणा नाही मुळी पाणी झाला राघवनाथ गुराढोरणा नाही मुळा पाणी झाला आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा न्यारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा 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 तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा वाण्यारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा जवान आणि गल झालेला आहे आता विषय येतोय तो गडबडीचा आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्याने माझ्या झाल्या दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा प्रेमात बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना जास्त झोपवणार नाही पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गबडीचा ते शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही कमराच्या वर काय तो बोला बुवा आज तुम्हाला कमराच्या खाली पण नाही आणि कमराच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो बुवा आज तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो कमराच्या वर आणि कमराच्या खाली तुम्हाला मधीच म्हणतो आणि विषय काय माहिती का शाहीर बंद्रे माऊली गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं संबंध तुम्ही माझ्या कोकण भाषेत डोक्यावर घेतलं त्या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नांबरे बुवा आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात बुवाना म्हणतात आल्या होता गाणं बोला सांगा बुवा गाण्याला भारी बोलतात म्हणजे खरं कुठं लपत नाही लेकरीनं हसलं परवाचा सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण बुवा हसले अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन नाही सामोरी तुझी मूर्ती गोजेरी कसे तुझे गाऊ भजन येड्याची जत्रा म्हणतात गणपती म्हणतात टाल कुटुंब तुम्हाला माझा बुवा गाण्याचा विषय मुळात कळलाच नाही बुवा अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात तुम्ही माझ्या जेवढ्या गाण्यांना हसताव ना बुवा तेवढीच गाणी राजेश बुवाचे सुपर आणि डुपर झालीत बुवा म्हणून हसत राहा हसतील त्याचा दात दिसतील नाही असेल त्याचा नको काय तो दिसेल आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत
पारंपरिक कोकणी जाकडी नृत्य डबल बारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जाकडी शक्कलगीवाले शाहीर सियोमजी हुमने सह तेजस हुमने आणि तुरीवाले शाहीर काशीरामजी शिगवण सह संजय प्रकाश गणपत. तर मित्रांनो हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर. तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर चला टामटूम राहू दे, आता आपल्यावर या. आणि आता विषय आहे मित्रांनो गवणीचा. तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा, आज तुम्हाला मधलाच डोस देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही. गवणीचा विषय गातो मित्रांनो. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आणि मी गवण मी परवाच्या वारीत पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या. मी म्हटलं बुवा, ते बुवा म्हणतात ते माझ्या पदराव त्यांचा लय डोला आहे. पदर म्हणतात सर्कल बुवा माझा पदर मी जाम आवडून धरलाय, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आणि म्हणून गवण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. होता भीमराव लय दिलदार, विषय का आता काय शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला. म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला, या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला, आहे गोकुळचा मुरलीवाला, आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गवणीला काय ग बोलिलो, काय ग बोलिलो, ए बोलिलो, ए बोलिलो. याला चोर म्हणता नाही ना, चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला, आहे गोकुळचा मुरलीवाला, हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगानं असला काला, काय म्हणतोय जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझा. माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही पोरीनो. काय ग माझ्या बाबूला कोणी नाव ठेवायचा, बाबू कसा पण असू दे, सावला असू दे, काला असू दे, पण माझा आहे. ह्या माझ्या बाबूला नको तिथं केस आलाय असू दे तरी पण बाबू माझा आहे. त्याचा केस मला टुकला तरी चालतील पण बाबू. म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला, जरी रंगानं असला काला, जरी रंगानं असला काला, जरी रंगानं असला काला. अरे जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला, जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला, जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. कधीच खोटा, नाही बोलणार कधीच खोटा, नाही बोलणार कधीच खोटा. पुढे झाला जरी तो मोठा, नाही करणार तुमचा तोटा, नाही करणार तुमचा तोटा, नाही करणार तुमचा तोटा. नाही येणार माग तुमचा धरून राग, नाही येणार माग तुमचा धरून राग. हा काठीन भोगडीवाला, हा काठीन भोगडीवाला. जरी रंगानं असला काला, जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला, जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला, जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला, या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला, आहे गोकुळचा मुरलीवाला, आहे गोकुळचा मुरलीवाला. जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला, जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय
शाहीर काय झाला ना, ही सगळी धावपळ आणि पलापल आहे सगळी. म्हणून असू द्या, चला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? आणि शाहीर तुम्हाला खाली बाजू दिली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा, विषय काय तो सांगा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर. मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि तुरेमध्ये शाहीर आमचे विकास शेठ लांबोरे बुवा 200 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा. तर विषय असा आहे, शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे, आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जिमन बुवांना पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा. आता शोधायचं काम ते तुम्ही करायचंय. म्हणून या वर्ष म्हणून शेवटचा विषय ठेवताना बारी या ठिकाणी संपत. दुसऱ्या बारी जरा वेळ द्या, जल्ले सगळी फलाफल चालली इकडे. आणि म्हणून अगं मी तर भोली अडाणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू कपाळी शोभल का दादा केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का. म्हणून विषय कसा आणला बघा. अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, अरे तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग, जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग सांग तुझी होते का खालून. जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. नको माणूस थांबा तिला विषय करून सोपाचा विचार बाबा. नको माणूस थांबा तिला विषय करून सोपाचा विचार बाबा. तिचे या बाजू नको तुला जू, तिचे या बाजू नको तुला जू. गुरुकडे तू माग, अरे गुरुकडे तू माग. तुला येतो माझा जबरा तुझे काढून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझे काढून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. हे प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. अरे जेव्हा येतो तुला माझा राग. ओ मला पेलं पाणी वाता वर माझा आगी झालं वता पाणी वाता. म्हणून म्हणते जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का. आणि आज म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगापार आज मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की आहे तरी काय. गाणं स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा मनात अजय अतुलला पण टाकून गेले ते. असू द्या. म्हणून रात्र थोडी आणि सोंगापार मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील